श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातले आदिपर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. वैशंपायन म्हणाले, इकडे पांडवांनी वाऱ्याप्रमाणे वेगवान असलेले घोडे रथांना जोडले आणि रथामध्ये बसण्यापूर्वी भीष्म, राजा धृतराष्ट्र, महात्मा द्रोण, कृप, विदुर आणि इतर वडीलधारी माणसे इत्यादींचे कष्टी मनाने पादाभिवंदन केले. अशा प्रकारे कुरुकुळातील सर्व पोक्त माणसांना त्यांनी नमस्कार केला. समवयस्क माणसांना त्यांनी आलिंगन दिले. त्यांच्यापेक्षा जे वयाने लहान होते त्यांनीच त्यांना अभिवादन केले. नंतर सर्व मातांना आणि सर्व अमात्यांना त्यांनी प्रदक्षिणा घातली आणि सर्वांचा निरोप घेऊन ते व्रतस्थ पांडव वारणावताकडे निघाले. प्रज्ञावंत विदुर, त्याचप्रमाणे कुरुकुळातील अन्य प्रतिष्ठित पुरुष शोकविव्हल होऊन त्यांच्याबरोबर निघाले. दुःखी कष्टी पांडवांकडे पाहून अतिशय व्यथित झालेले काही ब्राह्मण तर अगदी निर्भयपणे म्हणाले, या अविचारी धृतराष्ट्राची करणी अगदी विपरीत आहे. धर्माची त्याला कसलीही कदर नाही. युधिष्ठिर आणि निर्मळ मनाचा आहे, त्याला पाप कधीच रुचणार नाही. बलवंतांमध्ये श्रेष्ठ असलेल्या भीमाला आणि कौंतेय धनंजयालाही पापाचा तिटकारा आहे. नकुल आणि सहदेव या माद्रीपुत्रांचीही हीच वृत्ती आहे. पांडवांकडे राज्याचा वारसा आला आहे तो त्यांच्या पित्याकडूनच म्हणजेच पांडूकडूनच, पण धृतराष्ट्राला हे मान्य नाही. पांडवांचा वारसा हक्क नाकारण्याचा हा अधर्म भीष्माला तरी कसा मान्य झाला? पांडवांना शुद्ध अन्यायाने वारणावतात धाडण्यास या भीष्माने संमती दिलीच तरी कशी? मागे शांतनुपुत्र राजर्षी विचित्रवीर्य आमचा राजा होता आणि नंतर पांडू राजा झाला. दोघेही प्रजेला पित्याच्या जागी होते. पुरुषश्रेष्ठ पांडूचे निधन झाल्यावर हे अल्पवयाचे राजपुत्र म्हणजेच पांडव धृतराष्ट्राच्या डोळ्यात सलू लागले. हा प्रकार आम्हाला अगदी नापसंत आहे. आम्ही सर्वजण हे राजधानीचे शहर सोडून देऊन, आमची घरेदारे सोडून देऊन युधिष्ठिर जिकडे जाईल तिकडे जाऊ. दुःखाने दीन झालेल्या नगरवासी जनांची अशी बोलणी कानावर पडल्यावर स्वतःच दुःखी कष्टी झालेला धर्मराज युधिष्ठिर आपल्या मनाशी विचार करून त्यांना म्हणाला, धृतराष्ट्र महाराज आम्हाला पित्या समान आहेत. ते आम्हाला आदरणीय आहेत. तेच आमचे गुरु आहेत. ते जे सांगतील ते अगदी निशंक मनाने करणे हेच आमचे व्रत आहे. तुम्ही सारे आमचे मित्र आहात. आम्हाला प्रदक्षिणा घाला, आम्हाला आशीर्वाद द्या आणि आपापल्या घरी परत जा. आपणास करता येईल असे आमचे एखादे कार्य प्रसंगी उपस्थित झालेच तर आम्हाला प्रिय असलेल्या आणि हितकारक गोष्टी आपण अवश्य करा. युधिष्ठिर असे म्हणाल्यावर नगरवासी लोकांनी त्यांना प्रदक्षिणा घातली. त्यांना आशीर्वाद देऊन त्यांनी त्यांचे अभिष्ट चिंतन केले आणि ते सारे राजधानीकडे परत फिरले. नगरवासी लोक परत फिरल्यावर अनेक भाषांचे ज्ञान असलेला प्रज्ञावंत आणि कमालीच्या अडाणी म्लेच्छ लोकांचे अर्थशून्य बोलणे समजावून घेण्यात चतुर असलेला, सत्यधर्माची तत्वे यथार्थपणे जाणणारा विदुर, म्लेच्छांची निरर्थक बडबड ज्याला समजणार नाही अशा माणसाला अगदी अर्थशून्य वाटणाऱ्या परंतु त्या निरर्थक बोलण्याचा सुसंगत अर्थ लावण्यात चतुर असलेल्या माणसाला मात्र अर्थपूर्ण वाटणाऱ्या शब्दांनी म्लेच्छ भाषेचे ज्ञान असलेल्या युधिष्ठिराला अपरिहार्य झाल्यामुळे सांकेतिक भाषेत म्हणाला, शत्रूची कपट नीती म्हणजे शत्रूला विश्वासात घेऊन सुद्धा कपटाने त्याचा काटा काढावा या कणिक नीतीला धरून असलेली कुटील नीती
जो जाणतो अशा पुरुषाने या कपट नीतीचे डावपेच समजून घेऊन ज्या योगे शत्रूने आणलेल्या संकटावर मात करता येईल असाच प्रयत्न करावा. ज्या घरात तुम्ही राहणार आहात त्या घराच्या भिंतीमध्ये ज्वालाग्राही पदार्थ अशा रीतीने दडवून ठेवले आहेत की बाहेरून कोणालाही त्याचा मागमूस लागू नये. अशा घरात रात्री तुम्ही सावधगिरीने वावरलात आणि प्रतिकाराची तयारी ठेवलीत तर शत्रूच्या कारस्थानापासून तुम्हाला कसलेही भय राहणार नाही. त्या घरात तुमच्या आसपास वावरणारा दुर्योधनाचा मंत्री पुरोचनच तुम्हाला आगीमध्ये जाळणार आहे. घातक प्रबळ शत्रू अगदी सन्निध असल्यामुळे त्याच्या कारस्थानाचा सुगावा तुम्हाला लागलेला आहे याची त्याला थोडीसुद्धा शंका येऊ देऊ नका. तर त्या घरात तुम्ही एक भुयार खणा आणि त्यात दडून बसा. भुयारात अग्नीपासून तुम्हाला इजा पोहोचणार नाही. अशा युक्तीने तुम्ही आपलाच बचाव केलात तरच जिवंत राहाल आणि भुयारातून सुखरूप बाहेर पडाल. विवेकहीन माणसाला मार्ग सापडत नाही. विवेकहीन माणसाला दिशांचा उमज पडत नाही. धैर्यहीन माणसाला बुद्धीची जोड लाभत नाही. म्हणून सावध राहा आणि बुद्धीचा उपयोग करा. ज्यामध्ये भरपूर ज्वालाग्राही पदार्थ रिचवून ठेवले आहेत असे घर जर शत्रूंनी राहावयास दिले तर 2 बाजूंनी मोकळे तोंड असलेल्या सायाळीच्या बिळाप्रमाणे दोन्ही तोंडे मोकळी असलेली भुयार खणावे आणि आगीतून आपली सुटका करून घ्यावी. मृगयेची मिश करून सर्वत्र संचार करावा म्हणजे वाटा ओळखीच्या होतील. आणि रात्री काळोखात भुयारातून बाहेर पडल्यावर नक्षत्रे पाहून दिशांचा अंदाज करावा. मी विदुर धर्माचा अंश आहे आणि तू युधिष्ठिर धर्माचा पुत्र आहेस. म्हणून मी तुझा आत्मा आहे. मला प्राणाप्रमाणे प्रिय आहेस. विश्वासू सेवक तुला मदत करतील. वारणावतातील घरात भुयार खणून देईल. त्या भुयारातून बाहेर पडून देशांतराला जा. हस्तिनापुरात परत येऊ नकोस. विदेशवासामध्ये इंद्रिय दमन करणे भाग पडल्यामुळे शारीरिक यातना सहन कराव्या लागतील हे खरे असले तरीही मागाहून पश्चाताप करण्याची पाळी येणार नाही. प्रज्ञावंतांचा अग्रणी विदुर असे बोलल्यावर सर्व ध्यानात आले. इतकेच धर्मराज युधिष्ठिर त्याला म्हणाला. याप्रमाणे पांडवांच्या बरोबर जाऊन आणि त्यांना बोध करून विदुराने त्यांना प्रदक्षिणा घातली आणि त्यांना वारणावताकडे निघण्याची सूचना करून तो आपल्या निवासाकडे परत निघाला. विदुर, भीष्म आणि नगरवासी लोक परत फिरल्यावर अजातशत्रू युधिष्ठिराजवळ येऊन कुंती त्याला म्हणाली, आपण नेमके काय बोलत आहोत हे इतरांना कळू नये अशा रीतीने विदुर सर्व लोकांसमोर तुला काहीतरी बोलला आणि तू देखील सर्व ध्यानात आले असे त्याला म्हणालास. हा काय प्रकार होता हे आम्हाला समजले नाही. ते आम्हाला समजल्यामुळे जर काही बिघडत नसेल आणि चालत असेल तर तुझा व त्याचा जो संवाद झाला तो समजावून घेण्याविषयी मी उत्सुक आहे. युधिष्ठिर म्हणाला, वारणावतामध्ये ज्या घरात तुम्ही राहणार आहात त्या घराला आग लागणार आहे. पण त्या आगीतून बाहेर पडण्यासाठी सर्व युक्त्या तुम्हाला समजतील. जितेंद्रिय पुरुषालाच पृथ्वीचे अधिपत्य प्राप्त होत असते असे तो धर्मज्ञ विदुर मला म्हणाला आणि यावर सर्व ध्यानात आले असे मी सुद्धा त्याला उलट म्हणालो. वैशंपायन म्हणाले, फाल्गुन शुद्ध अष्टमीला चंद्र रोहिणी नक्षत्रात असता पांडव हस्तिनापुरातून निघाले. यथाकाल ते वारणावतास पोहोचले आणि नगरातील लोक आपल्या समोर आलेले त्यांना दिसले. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आताच सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.
जय श्री कृष्ण.